ऑन स्ट्राइक एंडला आहे तो केसीसी क्रिकेट क्लबचा जुना विकेट कीपर फलंदाज पार्थिव पटेल शिवाजी चिकणे. एमसीए क्रिकेट ग्राउंडवर चाललेले आकर्षक असे भव्य सामने. दुसऱ्या दिवसातील आजचा पहिला सामना केसीसी क्रिकेट क्लब आंबवडे वर्चस पानवळ. विठ्ठल उजव्या हाताने मारा करतोय तो विठ्ठल. पहिलाच सामना. विठ्ठल बोल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गुड लेंथ वर पडलेला चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव असा चेंडू. जोगोबा यांकडून मारा करतोय तो विठ्ठल. उत्कृष्ट असा गोलंदाज. हाय एम ऍक्शन. पाहूयात पुढच्या चेंडूवर निलेश. थोडा शॉर्ट पिच असा चेंडू, मात्र फलंदाजाला काही धाव करता आली नाही. पुन्हा असा निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट असे गोलंदाजीचं प्रदर्शन विठ्ठलकडून पानवळ संघासाठी. निलेश चेधेकडून खूप अशा अपेक्षा आपल्या संघासाठी असतील. उत्कृष्ट असा फलंदाज. आपल्या फलंदाजाने अनेक क्रिकेटचे सामने गाजवलेला हा फलंदाज. पाहूयात पानवळच्या पुढच्या गोलंदाजावर काय करतोय. जबरदस्त असा फटका. डाऊन द ग्राउंड मारलेला हा शॉट, मात्र उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्या 1. शिवाजी चिकणे ढावकुरा असा हा फलंदाज. पुढचा चेंडू विठ्ठलकडून आपल्या संघासाठी. पाहूयात उत्कृष्ट अशी आतापर्यंतची गोलंदाजी. 3 चेंडूत मात्र फक्त एकच धाव. सलामीचा हा षटक. बॅकफुटला जाऊन मारलेला हा फटका. आणि हा चौकार. पाच. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विठ्ठल. पुढचा चेंडू घेऊन आलाय तो विठ्ठल. उत्कृष्ट अशी फलंदाजी शिवाजी चिकणेकडून.
जबरदस्त असा पुन्हा फटका, पाहूयात काय होतंय. आणि पुन्हा एकदा शिवाजी चिकणे धुवांधार असा फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो आपल्या संघासाठी. नावाजलेला असा हा खेळाडू. विठ्ठलकडून पुढचा चेंडू शिवाजीसाठी. उंच असा हा फटका, पाहूयात काय होते. आणि उत्कृष्ट असा हा झेल. गोलंदाज मंगेश. निलेश छेदे स्ट्राईकला असेल तो निलेश. अजूनही निलेशला आपली लय सापडलेली नाहीये. मात्र नावाजलेला असा हा फलंदाज, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत खूप असे आकर्षक फटके प्रेक्षकांनी पाहिले असतील. आंबवडे प्रीमियर लीगचे भव्य दिव्य सामने. रोख असं बक्षीस प्रसाद शिंदे आणि स्वप्नील जाधव यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं 25,000 आणि आकर्षक चषक असं बक्षीस युवा नेते युवराज जेधे यांच्याकडून. आणि क्रिकेटचा बादशाह आणि आंबोडचे सरपंच रोहिदास जेधे यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं रोख 15,000 रुपयाचं बक्षीस. पुढचा निलेश साठी जोगबाईंकडून हा पुढचा चेंडू. जबरदस्त असा हा चेंडू, मात्र निलेशला टायमिंग साधता आलेला नाही. जोपर्यंत एकच धाव. धाव संख्येत बदल. धाव संख्या झाली 10. शेखर आपल्या संघासाठी पाहूयात काय करतोय. मंगईचा पुढचा चेंडू, फुलटत असा चेंडू. आणि हा षटकार.
पुढचा चेंडू मिसफिल्ड असा हा ओव्हरथ्रोची धावसंख्या 2 ची भर धावसंख्या झाली 19. 1 बाद 19. दुसरं षटक प्रगतीवर. निलेश झेथेकडून खूप मोठी अपेक्षा केसीसी साठी. पाहूयात पुढच्या चेंडूवर काय करतो निलेश मंगेश. उत्कृष्ट असे गोलंदाजीचं प्रदर्शन बांधून ठेवलंय ते दोन्ही फलंदाज आणि क्लीन बॉल. नो बॉल. नो बॉल. अंपायरचा निर्णय अंतिम. फ्री हिट. अंपायर फ्री हिट का नाही आहे फ्री हिट. 1 धावाची भर धावसंख्या 20. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव असा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव घेता 1 धावसंख्येत भर धावसंख्या झाली 21. दुसरं षटक प्रगतीवर. होती ना 21. पुढचा चेंडू मंगेशचा मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका. याच्यावर 1 धावसंख्येत बदल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 22. 1 बाद 22. चार षटकांच्या सामन्यात या जवळजवळ 50% ओव्हर संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी क्रिकेटच्या 1 बाद 22. चला जास्त वेळ घालवू नका. सामने बरेच खेळवायचे आहेत. पटापटा आपण कृपया सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची. उन्हाची तीव्रता खूप. शेखर आणि निलेश यांच्याकडून चौकार षटकाराची अपेक्षा. चला लवकरात लवकर सामना पंच. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खुशी
राऊंड द विकेट हा पुढचा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव असा हा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो विठ्ठल. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 22. वाईट. पंच टिंबळे यांचा निर्णय वाईट. शेखर नावाजलेला असा फलंदाज लॉंगॉनच्या वरून मारलेला जबरदस्त असा फटका, षटकार. फ्रंट फुटवर येऊन उत्कृष्ट मारलेला फटका लॉंगॉनच्या वरून, एक आकर्षक असा फटका. आणि हा सामन्यातला पहिला षटकार शेखरच्या बॅट मधून. 2. पुढचा चेंडू घेऊन आला तो विठ्ठल आणि बॉल. मात्र लेग स्टंप घेऊन गेलाय तो हा चेंडू आणि हा बाद. फलंदाजीला स्ट्राइक वर येतोय तो राहुल. चौथ्या क्रमांकावर आलाय तो राहुल. धावसंख्या झाली 29. 2 बाद 29. राहुल स्ट्राइकला आलाय. राहुल विठ्ठल उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन आणि डाऊन द ग्राउंड मारलेला हा फटका. पुढचा चेंडू घेऊन आलाय तो विठ्ठल. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न, मात्र चकवा दिलाय तो गोलंदाजाने. भरवूनच चाललेले हे सामने, धैर्याने सामना करतायत ते सर्व खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं थोडंच. आणि पुन्हा एकदा मारलेला हा फटका आणि हा पुन्हा षटकार.
3 चौकार आणि 3 षटकारासह 39 धावा. स्ट्राइकला आलाय तो निलेश. अजून निलेश कडून बॅट मधून धावांचा ओघ काही वाहत नाहीये. जैसे रेगिस्तान में सूखा पड़ता है. गोलंदाज शांतू. शांत असा गोलंदाज दिसतोय. शांतू पानवळचा हा गोलंदाज शांतू. फलंदाजीला आलाय तो निलेश. पाहूयात काय करतोय तो शांतू. ओव्हर द विकेट मारा करतोय. जोगोबाईंकडून मात्र वाईट. त्यांचा डिंबळे यांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 40. 2 बाद 40. पुन्हा एकदा वाईट. लाईन आणि लेंथ मात्र मिळत नाही ते गोलंदाजाला. धावसंख्येत पुन्हा एक धावची भर. धावसंख्या झाली 41. 2 बाद 41. एमसी क्रिकेटवर चाललेले भव्य दिव्य असे सामने. खचाखच भरलेलं हे स्टेडियम. जबरदस्त हा फटका. जयकुमार कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जयकुमार उर्फ मुन्ना. पुढचा चेंडू घेऊन आलाय तो शांतू. स्ट्राइक वर आहे तो निलेश. बॅकफुटला जाऊन दोन धावांची भर. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 47. पुढचा चेंडू घेऊन येतो तो निलेश. काहीच चेंडू शिल्लक. पुल करून मारायचा प्रयत्न मात्र फलंदाजाला काही हा फटका मारता आलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू. आजच्या सामन्यातील हे शेवटचं षटक. 47. पुल करायचा प्रयत्न मात्र फटका काही बसलेला नाहीये. जोपर्यंत चेंडू कीपरकडे येतो तोपर्यंत 3 धावा. आणि या 3 धावेचे सहधाव संख्या झाली 50. अर्धशतक फलकावर. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केसीसी कडून. आणि हा झेलबाद.
विजय चौकार षटकारांचा बादशाह. मात्र शेवटचेच काही चेंडू शिल्लक. पाहूयात विजय काय करतोय तो आपल्या संघासाठी. 50 धावा. आणि धावचित झालाय निलेश. चार षट एक प्रकारचा संदेश एकीचा देत आहेत आणि निश्चित स्वरूपात चांगला असं आंबवडे प्रीमियर लीगचं. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप असं अभिनंदन. जिंकण्यासाठी 51 धावांचं असं लक्ष्य. बारा 13च्या ॲव्हरेजनं दर्या या स्टेडियमवर चाललेले हे आकर्षक असे सामने. प्रचंड असं हे ऊन, मात्र खेळती हवा. खूपच दमछाक होते खेळाडूंची. मात्र तरी धैर्यानं सामना करतायत ते सर्व खेळाडू.
फलंदाजीला आलाय तो दीपक. दीपक आणि विठ्ठल अशी ही सलामीची जोडी. पाहूयात काय करतोय तो दीपक. आणि गोलंदाज आहे तो डावखुराचा हा गोलंदाज शिवाजी चिकणे. सलामीचा फलंदाज आणि सलामीचाच गोलंदाज. झिम्बाब्वेच्या नील जॉन्सनच्या भूमिकेत. स्ट्राईकला आलाय तो विठ्ठल. नॉन स्ट्राईकला आहे तो दीपक. धावांची ज्योत दीपक. दीप जर दीपकनं पेटवली तर विठ्ठल निश्चितच प्रतिसाद देईल आणि या 51 धावा पार करण्यासाठी खूप मोठं स्ट्राईकला आहे तो विठ्ठल. नॉन स्ट्राईकला दीपक. एक स्लिप एक थर्ड मॅन. महाकोशी टीमचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. शिवाजी चिकणे पहिला चेंडू घेऊन येतोय तो शिवाजी. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. यावर 1 धाव. आणि जीवनात 3 गोष्टीला फार महत्व आहे. ती क्रिकेटमध्ये पहिली धाव, शाळेतला पहिला दिवस आणि आयुष्यातलं पहिलं प्रेम. आणि आज तेच पहिली धाव विठ्ठलनं पूर्ण केली. शिवाजी चिकणे डावखुराचा हा गोलंदाज पहिलाच षटक घेऊन आलाय तो जोगोबा एंड कडून. दीपक उजव्या हाताचा फलंदाज आणि हा उत्कृष्ट असा हा चेंडू आणि क्लीन बोल्ड. घेऊन आलाय तो शिवाजी. मंगेश केविन पीटर सारखा हा स्टान्स पुल करायचा प्रयत्न मात्र 1 धाव. धाव संख्या 2. सांगवीचे कर्णधार आणि सांगवीच्या कर्णधाराने कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. माकोशीचा कर्णधार अरे इथे येऊ दे बाबा. पुढचा चेंडू घेऊन आलाय तो शिवाजी. डावखुरा विठ्ठल. 1च धाव. धाव संख्या झाली 3. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो शिवाजी.
सांगवीचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. मंगेश लेफ्ट आर्म गोलंदाजीचं उत्कृष्ट असं प्रदर्शन शिवाजी चिकनेकडून. चेंडूचा टप्पा गुड लेंथवर ठेवतोय तो शिवाजी आणि फलंदाजाला जकडून ठेवलंय. वाईड. पंचांचा निर्णय वाईड. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 4. झेल घेत आलेला नाहीये तो क्षेत्ररक्षकाला आणि जोपर्यंत एक शॉट 2च धावा. धावसंख्या झाली 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6. 1 बाद 6. राहुल वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो राहुल. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतोय. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता. सांगवी संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू घेऊन आलाय तो राहुल. सांघिक दुसरं. वैयक्तिक पहिलं जिंकण्यासाठी 3 षटकात 45 धावांची आवश्यकता. आणि फलंदाजीला आहे तो मंगेश. स्ट्राइक वर आहे तो मंगेश. तुझ्यावर आहे मात्र गोलंदाजावर क्षेत्ररक्षणाचा भरोसा पाहिजे. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका जोपर्यंत क्षेत्ररक्षक गोलंदाजाकडे चेंडू फेकतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजानं. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 8. राऊंड द विकेट मारा करतोय तो राहुल. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन राहुल कडून. नो बॉल आणि वाईड. धावसंख्येत धावसंख्या झाली 9. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू. जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा चकवा दिलाय तो फलंदाजाला. निर्धाव असा हा चेंडू. धावसंख्या झाली 9. दुसरं षटक प्रगतीवर. पुढचा चेंडू. शॉर्ट पिचचा चेंडू. पुल करायचा प्रयत्न. पाहूयात काय होतंय. आणि हा 4 धावा. संख्या झाली 13. एक फलंदाजीच्या मोबदल्यात 1 बाद 13. छावा वॉरियर्स पानवळला छाव्यासारखी फलंदाजी करावी लागेल. 51 धावांचं भलं मोठं असं लक्ष्य. पाहूयात काय होतंय ते.
फलंदाज करतोय तो मंगेश चौकर आणि षटकरांची अपेक्षा आपल्या संघाकडून. मंगेश थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला हा फटका. 2 धावा घेण्यात यश मिळतंय ते फलंदाजाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 15. पुढचा चेंडू वाईट. अतिरिक्त अशी धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 16. घेतली. पुढचा चेंडू शॉर्ट पिचाचा चेंडू पुल केलाय. दोन धावेची भर. धावसंख्या झाली 18. तीन झाले ना. 3 धावा ना. एक शॉट. दोनच धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 20. 20. दोन षटकात जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांचं लक्ष्य. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय तो केसीसीचा आधारस्तंभ शिवाजी चिकणे. अत्यंत महत्वाचं असं षटक. निर्णायक षटक. आमचे सह समालोचक विनायक वाळंजकर यांच्या नजरेतून पहिल्या ओव्हरला कोणी स्ट्राईकला नितीन. लेफ्ट आर्म डावकुरासह गोलंदाज नितीन. फलंदाजी करतोय तो नितीन. पाहूयात आपल्या संघासाठी निर्णायकाचा षटक. उत्कृष्ट चेंडू. गुड लेंथवर पडलेला चेंडू चकवा दिलाय तो फलंदाजाला. मात्र अंपायरचा निर्णय वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 21.
डाऊन द ग्राउंड मारलेला हा फटका जोपर्यंत मिसफिल्ड आणि अजून एक धावसंख्येत भर धावसंख्या झाली 23. जबरदस्त हा फटका यावर 2 धावा धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली 25 2 बाद 25 उत्कृष्ट असा चेंडू मात्र कुठल्याही प्रकारचे धाव घेण्यात आलेला नाहीये निर्धाव असा हा चेंडू गोलंदाजी फुलासारखी छान होती शिवाजी चिकणेकडून हळूच तोटवलेला हा चेंडू यावर 1 धाव धावसंख्या झाली 26 डावखुरा विठ्ठल सलामीला येऊन फलंदाजी करतोय निर्धाव असा चेंडू धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या 26 आलेल्या सर्व संघांचा आयोजकाकडून सहर्ष स्वागत पुढचा चेंडू घेऊन आलाय तो शिवाजी बॅकफुटला जाऊन मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका यावर 2 धावा घेण्यात यश आलंय ते फलंदाजाला आणि पाहूयात काय करतोय आणि तिसरी धाव घेताना धावचित झालाय तो विठ्ठल आणि हा तिसरा धक्का बसलाय तो पानवळसाठी 28 चला पाणी पाणी चौथ्याला का अंपायर रन किती अंपायर या चेंडूवर धावा तीन ना तीन धावा 29 ना 29 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29 जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांचं आव्हान 6 चेंडूत 22 धावांचं अत्यंत कठीण असं हे लक्ष्य चला लवकरात लवकर सामना सुरू करा 6 चेंडूत 22 धावांचं लक्ष्य जरी कठीण असलं तरी अवघड निश्चित नाहीये आत्मविश्वास असेल तर निश्चितच हे लक्ष्य पार होऊ शकतं आणि गोलंदाजीला आलाय तो निलेश अंतिम असं अत्यंत महत्वपूर्ण असं षटक घेऊन आलाय तो निलेश याच
ग्राउंडवर एका षटकात 22 धावांचा इतिहास मी पुन्हा सांगणार नाही, मात्र ज्या जुन्या खेळाडूंना तो आठवत असेल त्यांनी तो मनातच ठेवावा. आणि तीच पुन्हा एकदा सिच्युएशन आलेली आहे. एका षटकात 22 धावांचं लक्ष्य. निलेश ओव्हर द विकेट मारा करतो निलेश आणि 4 धावा. नो फुलटॉस असा चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सचिन कडून. निश्चित 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या 2 भर धावसंख्या झाली आहे 35. छत्तीस. आणि हा धावचित झालाय तो फलंदाज. पुढचा फलंदाज आलाय तो अविनाश. स्ट्राईकला आहे ते शांतू. नॉन स्ट्राईकला आहे तो अविनाश. धावसंख्या झाली 36. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांचं लक्ष्य. पाहूयात काय करतोय तो शांतू. नहीं लगाने का जाने माने असा गोलंदाज निलेश. हुलिया देके उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का. 4. एकच धाव. देके उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी नको नको. चला स्ट्राईक लागलाय तो अविनाश. अविनाश
आपल्या संघासाठी चौकार षटकारांची अपेक्षा आणि हा उत्कृष्ट टोललेला हा फटका आणि हा षटकार जबरदस्त असा हा फटका. त्रेचाळीस या षटका जबरदस्त अशा षटकारानंतर धाव संख्येत वाढ 43. 4 बॉल 4. पाच. एका चेंडूत 8 धावांची आवश्यकता. अंपायर किती बॉल? 5 का? मी आलोय. मेरे इतने करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल. एक अंपायर इकडे. नाही पहिला ना.
निर्णायक निर्णय देण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ येत असताना हनुमंत धुमाळ आपल्या निळ्या पिवळ्या हिरव्या चष्म्यातून केसीसी क्रिकेटचा माजी दिग्गज खेळाडू संतोष उर्फ बनसी शेडगे आपलं सहर्ष स्वागत. यानंतर या खेळाचं धावतं समालोचन करेल तो संकेत धनावडे. आपलं सहर्ष स्वागत. संकेत धनावडे आपलं सहर्ष स्वागत.
4. हॅलो 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 चला पहा आताचा बॉल 5 बॉल असे निश्चितच या ठिकाणी चुकलं होतं थोडंसं आणि त्यानंतर 4 बॉल झालेत जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज खेळपट्टीवरती. समोर खेळपट्टीवरती आपण लढत पाहतोय आंबावडे विरुद्ध पानवळ या दोन संघादरम्यानची मॅच चालू असताना शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली आपल्याला चित्र खेळपट्टीवरती पाहायला भेटते. शेवटचे बॉल आहेत 2 आणि मैदानामध्ये जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. याच प्रकारचा सामना पहा मागील वर्षी हार्दिक पांड्या गोलंदाज होता आणि त्या ठिकाणी मनीष पांडे हा बॅट्समन होता सनरायझर हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याला 2 बॉल 8ची गरज असताना 1 बॉल 2 काढले त्यानंतर 1 षटकार काढला. परंतु क्रिकेट आहे आंबावड्याची गोलंदाजी पाहता या ठिकाणी तर अशक्य देखील आहे आणि शक्य देखील आहे. शेवटचे 2 बॉल मैदानामधून त्वरित या ठिकाणी जे बाहेर जायचे सर्व खेळाडूंना विनंती आणि इथून पुढे पहा कुठलाही निर्णय चुकला ना फक्त कॅप्टन या ठिकाणी आपल्या समालोचन बॉक्स मध्ये बाकी कुणी येणार नाही याची देखील नोंद घ्यायची. शेवटचे बॉल मैदानामध्ये 2 आणि जिंकण्यासाठी खेळपट्टीवरती 8 धावसंख्येची गरज. 2 बॉल 8. क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती. चला लवकरात लवकर आंबावडे संघ या स्पर्धेचा विचार केला आजचा दुसरा दिवस आयोजनाचा शनिवार आणि शनिवार म्हणलं की निश्चितच या ठिकाणी आज आठवड्यातला सेकंड लास्ट दिवस आंबावडे प्रीमियर लीग भव्य फुलपिच क्रिकेट ओरम ओपनचे सामने आपण निश्चितच पाहतोय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 35,000 रुपये आणि त्यामुळेच की काय एका चेंडूसाठी पूर्ण पानवळ संघ या ठिकाणी खेळपट्टीवरती आलेला आपल्याला निश्चितच पाहायला भेटला. शेवटचे बॉल आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी खेळपट्टीवरती 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज निलेश. हा चेंडू पहा बिगिट केला जातोय उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात आणि एका हातामध्ये झेल. ही कॅच नव्हती तर मित्रांनो मॅच होती आणि कॅचेस विन द मॅचेस डीजे. धनवटी नाही खऱ्या अर्थाने कॅच नव्हती तर ही मॅच होती आणि कॅच जर सोडली असती ना तर एखादा ब्रेकअप परवडला असता परंतु कॅच सुटलं परवडत नाही. येणार 365 दिवस ही झेल सुटल्यावर निश्चितच प्लेयर शिव्या घालत बसतात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण विचार करू तब्बल 35,000 रुपये सॉलिसिटर श्री प्रसाददादा शिंदे अध्यक्ष मार्तंड देवस्थान जेजुरी यांनी निश्चितच दिलेला आहे. 1 चेंडू शेवटचा आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. त्याचबरोबर श्री स्वप्नील शेठ जाधव युवा उद्योजक त्यांच्याद्वारे या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं 35,000चं पारितोषिक देण्यात आलेलं आपण निश्चितच पाहतोय. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 8 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू या ठिकाणी शेवटचा या ठिकाणी चितच मैदानामध्ये बाकी आहे. 1 बॉल मध्ये 8 धावसंख्येची अजूनही गरज.
शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 7. काय कंपल्सरी चेस आहे का काय? एक बॉल आणि 7 धावसंख्येची गरज म्हणजे अजूनही मॅच जिवंत आहे. आणि हा चेंडू सुरेख विजेता संघ ऍडकन ठरतो आंबावडे संघ. धन्यवाद डीजे.